तर ही मला वाटतं आज मला वाटतंय ही मित्रांनो आज बघा तोंड आहे बघा आणि कुमार बघा दात पाडतोय डायरेक्ट. आता आम्ही डायरेक्ट जातो बघा. तर गाईज आम्ही आलेलो बघा आज आमच्या बिगोन मध्ये हवा मलिकनाथ महाराज मठ. तर मठ आहे बघा चाललोय आम्ही आणि माझ्यासोबत आला बघा करण आणि विनायक माझे क्लासमेट मित्र आहे. पाहू शकता हसत्यात एकदम एकदम गोलीगत हसत्यात. आम्ही आता जाणार बघा फिरायवरती. तुम्हाला दावतो वर काय काय आहे खूप फिरण्यासारखं आहे. तुम्ही येऊ शकता आपल्या बिगोन मध्ये सर्च करा हवा मलिकनाथ मठ तुम्हाला मिळून जाईल ॲड्रेस. चलो तर मित्रांनो असं तुम्ही तिकडून इकडे आल्यानंतर इथं बघा दहीहंडीचा हा मूर्ती बनवलेली आहे आणि इकडे बघू शकता इथे आतमध्ये प्रवेश आहे आणि तुम्ही इथं तिकीट काढू शकता बघा. इथं लिहिलंय बघा आपलं तिकीट नाही का कोणाचाही फोन घेतला जाणार नाही म्हणजे तुम्ही तो फोन तर तुमची ओळख इथं स्वीकारली जाणार नाही. आणि इथं बघा प्रवेश आहे इथं प्रवेशद्वार आहे इथनं बघा तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. अशा प्रकारे बनवले बघा इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्तपैकी. तर गाईज मस्तपैकी आम्ही तिकीट घेतलेले पाहू शकता. आपल्या इथं तिकीट आहे 25 रुपये आणि पाहू शकता मस्तपैकी पब्लिक येतात बघा नाथपुरा. आणि तुम्हाला सांगतो मुख्यद्वार हे कोण आहे म्हणजे हे कुमार. तर आता आम्ही जाणार आहे बघा मस्तपैकी. हे बघा आम्ही 3 तिकीट काढले तर पण तिकिटाचे पैसे हे मित्रांनो आमचे सगळे गरीब मित्र आहेत आणि ह्यांची तिकीट मी काढल्यात. मी तिकीट काढल्यात 25 रुपये तिकीट आहे बघू शकता. तर आम्ही चाललोय बघा मस्तपैकी. हे पाहू शकता इथून बी आलो असतो आम्ही पण इथून काय झालं असतं. तर ही मला वाटतं आज मला वाटतंय ही मित्रांनो आज बघा तोंड आहे बघा आणि कुमार बघा दात पाडतोय डायरेक्ट. आता आम्ही डायरेक्ट जातो बघा. तुम्ही आतमध्ये किती भारी आहे मस्तपैकी मूर्त्या बनवल्यात बघा. आणि हे कोण इथे पण आहे बरं का. मग इथे बघू शकता तुम्ही किती भारी सजवले. ही आहे समुद्र मंथनाचं केलं बघा एकदम भारी अशा प्रकारे समुद्र मंथनाचं व्ह्यू बनवलेला आहे त्यांनी पाहू शकता. आणि मित्रांनो माझ्या मित्रांची इतकी गरीब आहे त्यांनी फक्त 5 रुपयाचे चॉकलेट घ्यायचं आणि आतमध्ये आणले बघा. इथं बघा पाल आहे पाल बघू शकता. तर पाहू शकता मित्रांनो आतमध्ये अशा सगळ्या दऱ्या येतात सगळ्या कुठनं बी येते बोयार आहे काही मित्रांनो. तू काय केलंय भाऊ लय खतरनाक. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि तो कशा प्रकारे सगळ्या मूर्त्या बघा अंधारात वाईट आहे. लावून मूर्त्या बिरत्या बनवल्यात बघा अशा प्रकारे इथं पाळणा आहे. आणि तुम्हाला सांगतो एकदा आला तुम्ही तर अवश्य भेट द्या बघा. इथं बघू शकता अशा प्रकारे आपला हा मलिकनाथ महाराज मठ आहे. आणि आमच्या कुमारची नीती काही चांगली नाहीये. हे बघा हे आहे माकड आहे ह्या माकडासारखं. ओ इथं काय ती वेगळं दिसते काहीतरी राक्षस आहे काय राक्षस नाही काहीतरी आहे पण आहे. आणि आमचा एक स्नॅप लवर आहे निचाड नुसता स्नॅप टाकतो बघा. हे बघा चालूच झालं. आणि मित्रांनो इतकं बघायसारखं आहे ना तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. मी म्हणतो म्हणून नाही पण तुमच्या माहितीसाठी एकदा अवश्य भेट द्या. खूप भारी बघा चांगलं अवश्य भेट द्या. मी बघा यांना दाखवण्यासाठी दोघाला घेऊन आलेलो आहे मस्तपैकी बघा कसं आहे. इथं आहेत महादेव. हर हर महादेव हर हर महादेव. चलो. हो ये टायगर जिंदा आहे. वाव नाईस किती भारी मूर्ती आहे बघू शकता. आणि हे दोघं बघा कशी करतात हे बघा. काय मी आख टाकणार तुझा वाईस बघ तुझ्या आपण जाणार माही झाल्या गप ना मी बघू शकता गोदरीचे परत माघार यायचं. तर मित्रांनो इथं बघू शकता धबधबा आहे पण पाणी संपलंय. काही विषय नाही आपण पाणी भरू पावसाळ्यात आलं पाणी भरून तिथं नालाय बा पाडाय बघतोय इथं इतका तर निचाड आहे.
दाखवतो तुम्हाला. कुमाराला तू मित्र इथं बरं झालं पत्रा खाली आहे ना. पत्रासारखंच वाटतंय. हो हे दिसतोय. बघ बरं इथं काय आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघूच शकत असाल इथं महादेवांची पिंड आहे आणि महादेवांचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे सजवलेलं बघा. तुम्ही जसं वर म्हणजे नाही का असं मठ आहे ना असं असं गडासारखं असं चढत चढत वर जायला लागतं बघा. तर बघू शकता असं केलेलं आहे मस्त. इथं पाणी बी आहे बघा खाली. आणि आता इथं पावसाळ्याचे खूप लोक येतात. हो बघू शकता मित्रांनो इतकी तुटफूट झाली आहे बघा. तुटफूट झाली आहे बघा. अतिशय मूर्त्यांची तुटफूट झाली आहे मित्रांनो. बघू शकता इथं कोणाचं लक्षच नाहीये. बघू शकता थोडं फोड करायला लागला. इथं दिसते बघ. हो इथं लाईट आहे बघ महादेवांच्या मंदिरामध्ये. मित्र इथं महादेवांच्या मंदिरात खूपच मंदिर आहेत नाही का आतमध्ये 2-3 आहेत. कुमार आहे शिकवून कसं तर चलो मित्रांनो जवळजवळ 2-3 वर्षात मी आलोय बघा इथं मठावर. संत महाराज नवीन झाले काय रे आधी नव्हतं काय. यो मित्रांनो बघू शकता कसं केलेलं आहे मूर्त्या बिर्त्या. ही सगळा महल दिसतोय बघा महल. हा तुम्ही बघू शकता इथं महल आहे. अशा प्रकारे इथं मूर्त्या केल्यात बघा. एकदम नातकुळ वाटते. इथं आला असं जुन्या काळात राजांची फिलिंग आली बघा. हे बघू शकता. हे बघू शकता तुम्ही सगळ्या अशा मूर्त्यात बघा ह्या आणि ह्या जिवंत मूर्त्यात ह्या सगळ्या. चला तर मित्रांनो तुम्ही आतमध्ये आल्यामध्ये इथं बघा आपले पुजारी काका आहेत बघा. आम्ही दर्शन घेतो बघा. आता बघू शकता सर दर्शन घेतो. आमचं गाव काका स्वामी चिंचोली गाव आमचं. बघू शकता अशा प्रकारे आमचा विनायक बी जात आहे दर्शनासाठी. विनायकने बी घेतलं बघा दर्शन. हे बघू शकता. तर आम्ही जातो बघा पुढच्या प्रवासासाठी. तर चाल काका चला येऊ का. चला इथं पण आहे बघा मंदिर. आपण इथं बी दर्शन घेऊ मित्रांनो. एकदा अवश्य तुम्ही भेट द्या बघा. खूप पब्लिक येते पण मी धावलेलं नाही. मोकार कोणाकडे कॅमेरा काय नको. मी पब्लिक धावलेलं नाही. बघू शकता इथं काका आहेत आणि हे काका कायम पूजा करत असतात बरं का मित्रांनो. कायम पूजा करत असतात इथं काका. हे बघा हे बघतो वरटतंय बघा मग सोडून दिल्या. बघू शकता इथे पण आहे. इथे पण मी दर्शन घेतलं बघा मित्रांनो आणि डायरेक्ट निघालो आपल्या पुढच्या दिशेने. आणि मित्रांनो थोड्या दिवसात मी भारताचा नंबर 1 ब्लॉगर असणार आहे. फक्त थोड्या वेळ संयम धरा. सगळे गाणे पद्धतशीर वाजणार आहेत. चला बाय. तर बघू शकता म्हणजे मित्रांनो थोडक्यात ही भुयार आहे ना. भुयार आम्ही पार केलेले म्हणजे का भुयार संपत आले. इथं बघू शकता आता बाहेरचा दार येत आहे बघा. आता बाहेर जाणार आहे. हे बघा मित्रांनो बोकडा वरटते मोकार आबरू घालवते. हो वाव नाईस. बघू शकता आम्ही आता सध्या बाहेर आलो बघा मित्रांनो. आम्ही तिकून आलतो बघा खालनं. वाव नाईस काय प्लेस आहे वाव. तर मित्रांनो तुम्हाला मी वरनं प्लेस दावतो बघा. आता वरनं बघू शकता. वरनं हे बघू शकता अशा प्रकारे आहे मूर्त्यात एकदम मस्तपैकी. इकडं घोड्यांचा रथ आहे बघा. मी म्हणतो मित्रांनो तुम्ही आले एकदा अवश्य भेटच द्या. नाही तुम्ही भेटच द्या. तिकडं बघा ही दिसते तुम्हाला. ह्याच्या आत आम्ही असं आलो बघा. खूप मोठे आहे बघा हे असं आता डायरेक्ट. तर गाईस आम्ही एकदम आता माळाच्या वरती आलो बघा. इथं आम्ही दर्शन घेतो बघा.
हर हर महादेव. आणि इथं महादेवांची मूर्ती आहे बघा मस्तपैकी केलेले. आणि आता चप्पल घालतो, ऊन तर लय लागते मित्रांनो. तो बघा आमचा कुमार, तर कोणाच तरी फोन आलेला आहे. तो तुम्हाला सांगतो मला वाटतंय थोडाफार वाया गेलाय. ते बघूया का जवळ जाऊन कोणाबरोबर बोलतोय नाही का. बघा ये ऐसे सुंदर लोग रास्ते मिलते देखो, किसी से बात कर रही है. ये देखो देखो आपल्या मलिकनाथ महाराज मठ इथे काम चालू होतं बघा. हे सगळं काम चालू होतं, काम बंद पडलेलं आहे. हे कशामुळे बंद पडलेलं आहे मला तर काय माहित नसेल, पण ज्यांना कोणाला इथला इतिहास माहिती असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा इथला इतिहास काय येतो. बघू शकता इकडं सगळा व्ह्यू. आणि इकडे फिपी कॉलेज झालेलं आहे. गाईज मी बसतोय बघा या मोराच्या अंगावरती. हा बघू शकता तुम्ही मोर आहे बघा. तर गाईज मी इथं बघा ही मोर आहे आणि इकडे सगळ्या गौ माता आहेत बघू शकता. आणि सगळी अशी हिरवळ आहे इथं आतमध्ये नाही का, थोडं पाणी आहे इथं, नारळ झाड बिर एकदम असं भारी वाटतं बघा वातावरणामध्ये. इथे असं उडी मारून जातो बघा खाली. हो तुम्हाला सर्व असेल तर काही अशा मूर्त्या बघा आंघोळ करताना बघू शकता. आणि आमचा एक गोतावळा मित्र नुसता म्हणतोय पवाय घाण पाणी त्यात बी म्हणतोय पवाय जायचंय. बघू शकता हरळ आहे मस्त पैकी. एवढं हिरो ठुले बघा यांनी फक्त. हा बघा निस्ती घाई हे बघू शकता. आणि इथं खूप कपल्स येत असतात मित्रांनो इथं. आणि मी कपल्स म्हणलं ह्याला लाज वाटते मूर्खाला. तर चलो कसं आहे नाच करते काय, कसं आहे दिसतंय का मूर्त्या. खूप असं चांगल्या प्रकारे केलंय बघा मित्रांनो इथं. एकदम गोली पॅटर्न. तुला वायरलच करणार आहे मी आता. ये राजा यूट्यूब पर छाने वाला है दोस्तों बहिणी आणि भगिनींनो, हम राहडा करने वाले हैं इधर. ये देखो. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपलं मलिकनाथ महाराज मठ आहे. आणि आपला विनायक काय सांगतोय थोडं ऐकून घ्या. इथे अवश्य एकदा भेट द्या सर्व मित्रांनी. त्याचं म्हणणं आहे ते एकदा भेट द्या तुम्ही. आणि चांगल्या प्रकारे बघा मित्रांनो बनवले. पण विषय काय झालाय, काही नालायक लोक आहेत बघा, त्यांनी मूर्त्या खूप फोडल्यात बघा, मूर्त्यांचं नुकसान केलंय. आणि त्यातला बघा एक नालायक मूर्ख बघा इथं आहे. नमुना आलाय. आणि इकडे बघू शकता असं खूप पब्लिक आलेलं आहे. आणि मूर्त्यांची तोडफोड बी झालेली बरं का मित्रांनो बरीच. हे बघू शकता असं चालू काम राहिलेलं बघा. काहीतरी जाता विषय चालू काम राहिलेलं आहे. इकडे एकदम पटांगण आहे. डायरेक्ट डोकं हिकून घुसतात आतमध्ये गुली घेत. यार इथं कुठं गेट दिले मित्रांनो. आता आमचं बघा फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय बघा मस्त घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला वाटेल तितका शेअर करा, कारण हा ब्लॉग व्हायरल झाला पाहिजे त्यासाठी खूप कष्ट केले. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आता आम्ही निघतो बघा घराच्या दिशेने. तो चलो.